माझं झाड नाही हे असं काही सुकलं होतं आणि त्यामुळे माझा सगळा मूडच गेला होता. मग म्हटलं चला सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेऊ आणि इकडं झाडं बघायच तोपर्यंत ना दूध पण सगळ्या किचनवरती ओतू गेलं. म्हणलं आज काय दिवसच माझा खराब जातो की काय काय माहिती. सगळा ओटा क्लीन करून घेतला आणि मग कांद्याची पात करायला घेतली. कांद्याची पात करायला, निवडायला आणि कापायला म्हणजे खूप रडावं पण लागतं आणि वेळ पण द्यावा लागतो. मग कांद्याची पात कट करून घेतली. तोपर्यंत शेंगदाणे पण कढईत भाजायला ठेवले. म्हणलं अजून वेळ नको जायला आणि त्यातले त्याच गॅस धुताना बर्नलमध्ये पाणी गेलं म्हणून तो पण पेटत नव्हता. म्हटलं अरे देवा आज होतंय तरी काय. आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण आणि शेंगदाण्याचं मिश्रण पटकन मिक्सरला बारीक करून घ्यावं म्हटलं ना तर आज लाईट पण नाही. तर मग काय करणार काय, एका ग्लासमध्ये हे मिश्रण ओतलं आणि बत्त्याने ठेचून घेतलं. कारण खलबत्ता मुसळी तर नाही माझ्याकडे. मग एका कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये ते मिश्रण परतून घेतलं आणि कांद्याची पात टाकून तीसुद्धा छान अशी परतून घेतली. शक्यतो मी भाज्या असेल ना तर त्या लोखंडी कढईमध्ये करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आपल्याला लोह पण मिळतं आणि भाज्या पण चवीला छान होतात बरं का. आणि त्यानंतर मग लगेचच वेळ नको जायला म्हणून भाकरी पण करून घेतल्या. आणि त्या दिवशी मी झाडं लावत होते ना तर त्या दिवशी मला असं वाटतं ईश्वरीच्या पप्पांनी त्याच्या मुळ्या उघड्या केल्या होत्या ना म्हणून ते झाडं सुकली असावीत. एक गुलाबाचं झाड आणि एक ते कृष्ण कमळचा जो वेल होता ना तो. त्यानंतर झणझणीत असा गावरान बेत तयार करून घेतला आणि माझ्या झाडांचाच विचार करत बसले. हे सुकलेलं झाड बघून तर मला खूप वाईट वाटलं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.